उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे। ते म्हणाले की जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपच्या खासदारांची संख्याही वाढेल आणि सांगली जिल्ह्याचाही विकासाला गती मिळेल। राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचं असतं। वर्तमानामध्ये खासदार विशाल पाटील यांच्या हाती अजून 4 वर्ष 2 महिने बाकी आहेत। त्यामुळे त्यांच्या शिल्लक राहिलेल्या कालावधीचा आम्ही विचार करतो, असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं। राजकारण सुरळीत, पण प्रत्येकाला आता या देशाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याकडे जावंच लागेल। त्यामुळे तर रोहित पवार हे प्रयागला डुबकी मारायला गेले, म्हणजे तो अजेंडा असावा असं माझं म्हणणं नाही। माझं मत वेगळं आहे। माझं म्हणणं की मुळात धर्म हा उपासना पद्धतीशी जोडलेलाच नाही। धर्म हा कल्चरशी जोडलेला आहे, जीवन जगण्याच्या नियमाशी जोडलेला आहे। आणि त्या अर्थाने हिंदू धर्म हा जगामध्ये आयडियल झाला की ज्याने सर्व धर्मांना समान न्याय दिला। म्हणून तर शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मस्जिदी बांधायला जागा दिल्या आणि अटलजींनी मदरसामध्ये कॉम्प्युटर एज्युकेशन ते हिंदू धर्म शिकवतो। सगळ्यात प्रत्येकाला आपली आपली उपासना पद्धती राखण्याचा अधिकार आहे। त्यामुळे हा जो पर्यावरण मांडणारा आहे, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत असताना पलीकडचा मित्र करून घेणं आणि दोघांनी करण्याचा जो सुरक्षित खर्च आहे विकासाला लावणं, दिस इज कॉल्ड विचार जो आहे भारतातल्या अन्य विचाराच्या राजकीय पक्षांना सगळ्या जगाला हळूहळू मान्य करावा लागेल, नॉट बाय कंपल्शन, बाय कन्व्हिक्शन। मान्य गरज आहे। या जगामध्ये शांतता आणली, संरक्षणावर सगळ्या जगाचा होणारा खर्च अमेरिका, चायना, पाकिस्तान, भारत सगळ्यांचा हा विकासावर होणाऱ्या खर्चाच्या 3 पट सगळे जगातील नद्यांचे समतील, नाल्यांचे समतील, धरणांचे समतील आपणच 34,000 कोटी खर्च करतो। 34,000 कोटी काय करावे? भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना माझा असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले की मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल आणि मला जर सतत भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो। पण भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत मी कोणताही विचार केलेला नाही। अपक्ष निवडून आलेला असल्यामुळे मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही। सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करावा, हेच माझं धोरण आहे, असं खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले, माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे। आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला, मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता। सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे, हे माझं धोरण आहे। आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही। त्यामुळे उर्वरित 4-4.25 वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इश्यू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।